एस यू जाधव तथा मी ज्यांची नावं घेतली त्या सर्वांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा श्री निळकंठेश्वर मंदिराच्या जतन संवर्धन कार्याचा शुभारंभ, महाआरती सोहळा, ज्या मंदिराचं मूळ नाव हरिहरेश्वर, अलीकडील काळातच आपण निलंग्यातील निळकंठेश्वर असा ज्याचा उल्लेख करतोय, हे एक कल्याणी चालुक्यकालीन शैलीतील मंदिर आहे. या मंदिराचा जो जतन संवर्धनाचा सोहळा या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने आपण संपन्न करतोय, हा अविस्मरणीय असणार आहे. कमानीवर हरिहरेश्वरांचे नाव आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. हा जो इतिहास आहे तो तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. गाभाऱ्यातील मूर्तीवरून हे मंदिर हरीश्वराचे असल्याचे आपणास पाहावयास मिळतंय. जे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय लिंबन महाराज रेशमे, आपणास विनंती आहे आपण ही मंचावरती यावं. या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा निळकंठेश्वराच्या मंदिराचा जतन संवर्धनाच्या कार्यक्रमाचा समारंभ या ठिकाणी करतोय, यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी निलंगा नगरीतील आपल्यातीलच काही प्रतिनिधी म्हणून काही नावांच्या स्वरूपामध्ये आपण या मंत्री महोदयांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत. या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट माननीय नामदार श्री आशिषजी शेलार साहेब, सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय असे आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार श्री संभाजीभाई पाटील निलंगे साहेब यांचं अवघ्या काही क्षणात या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आगमन होईल. मंदिराकडे आल्यानंतर सर्वप्रथम श्रींचं दर्शन व महाआरती संपन्न होईल. तदनंतर मान्यवरांचं आगमन मंचाकडे होईल व मंचावरील सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. ज्या निळकंठेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हा सर्वांचं कल्याण झालेलं आहे, अशा श्री निळकंठेश्वराच्या जीर्णोद्धाराचं तसंच जतन संवर्धनाचं कार्य या ठिकाणी मागे अनेक वर्षापासून सुरू आहे. त्याचाच एक भाग राज्य शासनाकडे राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा राज्य सरकारकडून मिळावा, याच हेतुस्तव निलंग्याची सन्माननीय आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब असतील, सन्माननीय मॅनेजमेंट गुरु अरविंदजी पाटील निलंगे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, याच हेतुस्तव या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट नामदार श्री आशिषजी शेलार साहेब, सन्माननीय आमदार संभाजी पाटील निलंगे साहेब, सन्माननीय अजितजी पाटील कव्हेकर तथा सबंध लातूर जिल्ह्यातील भाजपाची नेते मंडळी व निळकंठेश्वरावर प्रेम करणारे सर्व भक्तगण, या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंदिर परिसरामध्ये सुरुवातीस आरती होईल. पुरुष मंडळी डाव्या बाजूला बसावे, महिलांनी उजव्या बाजूला बसावे विनंती आहे. या ठिकाणी अगदी आनंदमय वातावरणामध्ये या श्रीच्या दर्शनाचा व महाआरतीचा सोहळा संपन्न होईल. तदनंतर मंचावरती मान्यवरांचं आगमन होईल व तदनंतर या ठिकाणी मान्यवरांचं मार्गदर्शन होईल. हा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेला सोहळा निश्चितच पुढील कालावधीमध्ये या निलंग्याच्या श्री निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, या हेतुस्तव जो प्रयत्न या ठिकाणी होतोय, या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या साक्षीने यश प्राप्ती व्हावं, हीच अपेक्षा या ठिकाणी श्रीचरणी व्यक्त करतो. या ठिकाणी आरती सुरू झाल्यानंतर आपण सर्वांनी मंदिराकडे तोंड करायचं आहे. या ठिकाणी आरतीसाठी जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा आपण सर्वजण उभं राहून आरती घेऊ. पेटे बांधलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी मंदिराच्या उजव्या बाजूला यायचं. पेटे बांधलेले कार्यकर्ते सगळे इकडे या उजव्या बाजूला. बुद्धिविवरधन कारणलिंग
या ठिकाणी जेव्हा आरतीला सुरुवात होईल तेव्हा आपण सर्वजण जागेवरती उभे राहू. श्रीकडे आपण आपलं सर्वांनी तोंड देऊ. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा विधिवत श्री निळकंठेश्वराचा अभिषेक तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या अभिषेकानंतर या ठिकाणी महाआरती संपन्न होईल. महाआरतीनंतर मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होईल. मंचावरती सन्माननीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निर्मला परेशने तथा उपस्थित सर्वांचं या मंदिर परिसरामध्ये आपल्या सर्वांचं सहृदय हार्दिक स्वागत. हा दैदिप्यमान सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सर्वांची उपस्थिती या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करणारी आहे. या ठिकाणी श्री निळकंठेश्वर मंदिराच्या जतन संवर्धन कार्याचा शुभारंभ तथा महाआरती सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आपल्या सर्वांची उपस्थिती या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करणारी आहे. आपल्या सर्वांचं पुनश्च सहृदय मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी अवघ्या काही क्षणात महाआरतीला सुरुवात होईल. महाआरतीच्या वेळी आपल्या सर्वांना या ठिकाणी उभं राहायचं आहे. महाआरतीसाठी आपण सर्वांनी श्रीकडे आपल्या सर्वांची तोंड करायचे आहे. त्यानंतर मान्यवरांचं आगमन मंचाकडे होईल. तदनंतर या ठिकाणी मार्गदर्शन होईल. हा सोहळा म्हणजे संबंध निलंगेकरांसाठी हा दैदिप्यमान सोहळा. या सोहळ्याच्या माध्यमातून या मंदिराचा जतन भद्रा सोमतिर्रोजो यता देवानां रातिरभिनो निवर्तता देवानां सख्यमोपजे दिमावयं देवानाय प्रतिरन्दजे भजे तात्पूर्वया निविदाहु महे वयं भगं मित्रं मदेतिन्दक्षमस्त्रिदम् आर्यवणौ वर्णगौ सुममश्विना सरस्वतेन सुभगामयस्करदा तन्नो वातो मयो भुवातु भेषजन्तन्माता पृथ्वी तत्पिता द्यौः तद्ग्रावान् सोमजितो मयो भुवात् दक्षिणा शरणं दक्षिणयायवं तमीशानं जगतस्तु शस्पतीन्द्रियं जिन्वमवासे होमहे वयं पूषानो यथा वेदसामसदप्रदे रक्षिता पायुदाब्दा स्वस्ते स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः तारिक्षो हरिष्टणे मे स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु दश्वामरुत प्रश्नी मातर शुभं यावानो विदधेषु जगमयः अग्निर्जिह्वामणवा सूर्यचक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्या भद्रं कर्णेभ्यः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः श्रीरङ्गे तट्टवा सत्नोभिर्वेशेमा देवयितमिदायोगो शरदो अन्त्यदेवा यत्र नक्षत्रा सन्तनो पुत्रासो यत्र पित्रो भवति मानो मध्या ऋषितायरगन्धो आदित्यदेवरदेतिरन्तरिक्षमदेतिरमाता स पिता स पुत्रः विश्वे देवा आदित्य पञ्चजना आदित्यर्जातमदित्यर्जनित्वम् शान्ता पृथ्वी शिवमन्तरिक्षं द्योर्नोदय विभयन्नो अस्तु शिवादिषु दर्शो नापो विशुद्ध परिपान्दो सर्वस्य शान्ति 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 सर्व आरिष्ट शान्तिरस्तु. या ठिकाणी मान्यवर मंडळींनी श्रींचं दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने महाआरतीचा सोहळा संपन्न होणार आहे. अगदी आनंदमय वातावरणामध्ये सुरू असणारा हा श्री निळकंठेश्वर मंदिराच्या जतन संवर्धन कार्याचा शुभारंभ तथा महाआरतीचा सोहळा या ठिकाणी अगदी आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होतोय. या ठिकाणी मान्यवर महोदयांनी श्रींचं दर्शन घेतलेलं आहे.
या ठिकाणी पुरातत्व विभागातर्फे श्रीमती तेजस्विनी आफळे मॅडम संपूर्ण पीपीटीद्वारे अवघ्या 10 मिनिटांमध्ये नेमका या मंदिराचा जतन व संवर्धनाचा सोहळा नेमका कशा पद्धतीने संपन्न होणार आहे याचीही माहिती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दिली जाणार आहे. सन्मान्य डॉक्टर तेजसजी गर्गे, संचालक पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारेही या मंदिर परिसराची पाहणी या ठिकाणी केली जात आहे. सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानं नमः सोमाय च रुद्राय नमस्ताम्राय च अरुणाय नमः शंगाय च पशुपते च नमो उग्राय च भीमा नमो अग्रेवदाय च देवदाय च नमो हंत्रीशी जानिये च नमो भक्तेभ्यो हरकेशेभ्यो नमस्ताराय नमः शंभवे च मयो भवे च नमः शंकराय च महेश्वराय नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च गोल्याय च नमः आर्याय च वार्याय च नमः पत्रणाय चोत्तराय नमः अतार्याय च लाद्याय च नमः शिष्याय च भेन्याय च नमः सिकत्याय च प्रवार्याय च ओम शंच मे मयश्च मे प्रियंच मे विधिवत या ठिकाणी कामश्च श्री मे नीलकंठेश्वरांचं सौमनसश्च पूजन या भद्रंच मे ठिकाणी श्रेयश्च मे मंत्री महोदयांच्या यशश्च मे बाबदार भगश्च मे शुभहस्ते या ठिकाणी यंताच संपन्न मे झालेला आहे. धर्ताच मे क्षेमश्च मे अवघ्या काही धृतिश्च क्षणात या मे ठिकाणी विश्वंच मे महश्च मे संभिश्च मे महाआरती संपन्न ज्ञात्रंच होईल. मे सोश्च मे प्रसोश्च मे शिरंच मे लयश्च मे मृतंच मे यक्ष्मंच मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वंच मे नमित्रंच मे भयंच मे सर्वांनी आपण सुखंच मे जागेवरती उभं राहावं. शयनंच मे सोषाच कृपया मे विनंती आहे, सुदिनंच. सर्वांनी आपण जागेवरती उभं राहावं. या ठिकाणी आरती संपन्न होईल. सर्वांना विनंती आहे, आपण श्री नीलकंठेश्वराकडे आपण चेहरा करावा. सर्वांना विनंती, आपण तिकडे पाहावं, मंदिराकडे पाहावं. मंदिराकडे पहा सर्वांनी, मंदिराकडे पाहावं सर्वांनी, आपण मंदिराकडे पाहावं. सर्वांनी मंदिराकडे पाहावं. कृपया विनंती आहे, मंदिराकडे पाहावं देवा गंड चलमद सविता देवा मधुकर रस भ्रमणा ओ देवा मधुकर रस भ्रमणा ओ देवा सुंडा सुंदर मंडित देवा सुंडा सुंदर मंडित देवा शशिभूषण वदना ओ देवा शशिभूषण पुत्र गजानन देवा पार्वती जय गणनाथ देवा जय 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 गणनाथ देवा. ही महाआरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या पावनस्थळी प्रत्येक जण हृदयातून श्री नीलकंठेश्वराला अगदी मनाचं साकडं घालतोय. या संबंध निलंगा नगरीचं, निलंगा तालुक्याचं, आम्हा सर्वांचं, महाराष्ट्राचं व भारताचं कल्याण या ठिकाणी या महाआरतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अगदी सहृदय अंतर्मनातून या महाआरतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी भगवान नीलकंठेश्वराला या ठिकाणी साकडं घातलेलं आहे. अगदी आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी श्री नीलकंठेश्वर मंदिराच्या जतन संवर्धनाच्या कार्याचा समारंभ तथा महाआरतीचा हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. अवघ्या काही क्षणात या ठिकाणी संबंध मान्यवरांचं मंचावरती आगमन होईल. या ठिकाणी मंचावरती त्यांच्या शुभ हस्ते ही महाआरती संपन्न झाली असे ॲडव्होकेट माननीय नामदार श्री आशिषजी शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा
निलंग्याचे आमदार सन्माननीय संभाजीभैया पाटील निलंगेकर, माजी पालकमंत्री लातूर सन्माननीय अरविंदजी पाटील निलंगेकर तथा सबंध भाजपा परिवार निलंगा तालुका व लातूर जिल्हा यांच्या वतीने तथा यांच्या साक्षीने हा महाआरतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अगदी भावस्पर्शी हा महाआरतीचा सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या निळकंठेश्वरांच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. निश्चितच आम्हा सर्वांना एक निलंगेकर म्हणून आनंद होतो आहे की या तीर्थक्षेत्राला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा राज्य सरकारकडून मिळावा यासाठीचे यथोचित असणारे प्रयत्न श्री निळकंठेश्वराच्या साक्षीने पूर्णत्वास जावे ही विनंती आपण या ठिकाणी श्रीचरणी आपण सर्वांच्या वतीने आपण करणार आहोत. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन श्रींचं दर्शन घेऊन मंचाकडे होत आहे. सन्माननीय मॅनेजमेंट गुरु अरविंदभाई पाटील यांच्या नियोजनातून संपन्न होत असलेला हा महाआरतीचा सोहळा सन्माननीय मंत्री महोदयाच्या साक्षीने सबंध निलंगेकरांच्या साक्षीने या ठिकाणी आपण संपन्न करतोय. हा सोहळा अगदी आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होतोय. पुरातत्व विभागाच्या वतीने या मंदिर परिसराचं पाहणीचं कार्यही या ठिकाणी सुरू आहे. निश्चितच भविष्यामध्ये आपणास हे श्री हरिहरेश्वराचे जे मंदिर आहे अगदी दैदिप्यमान स्वरूपामध्ये आपणा सर्वांना पाहता येईल. आपल्या डोळ्यांना जे श्रीचे रूप आपण अंतर्मनामध्ये कोरून ठेवलेलं आहे ते कायमस्वरूपी असणारं रूप तथा या मंदिर परिसरामध्ये होणारे बदल निश्चितच आपणा सर्वांचा आनंद द्विगुणित करणारे असतील. या ठिकाणी
हर 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 श्रीशल्यम मल्लिकार्जुनम उज्जैन्याम महाकालम उद्गारम ममलेश्वरम परल्याम वैजनाथम च दाकिन्यम भीमशंकरम सेतु वंदे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यात्तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम ग्रीष्मेशम च शिवाले एक दीपते हर हर महादेव भगवान की जय। जय श्री महाकाल। अतिशय पावन स्थळी हा महाआरतीचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी भगवान या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या महाआरतीच्या माध्यमातून साकडं घातलं गेलेलं आहे। हा आनंदमय सोहळा अगदी आनंदी वातावरणामध्ये संपन्न होतोय। ज्यांच्या शुभ हस्ते हा महाआरतीचा सोहळा या ठिकाणी झालेला आहे असे ॲडव्होकेट माननीय नामदास श्री आशिषजी शेला साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आपण संपन्न करतो असे सन्माननीय आमदार श्री संभाजीभाई पाटील लंके साहेब तथा लातूर जिल्ह्यातील संबंध भाजपाचे पदाधिकारी नेते मंडळी तथा सर्व कार्यकर्ते व निलंगा नगरीतील सर्व भक्तगण यांच्या उपस्थितीने हा महाआरतीचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे। अगदी आनंदमय वातावरणामध्ये हा महाआरतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी मंचावरती आगमन होईल। तदनंतर या ठिकाणी आपण मंदिर परिसरातील सर्व महिला भगिनी आपणास विनंती आहे आपण मंदिराच्या पाठीमागे यायचं आहे। मंदिर परिसरातील सर्व महिला भगिनी आपणा सर्वांना विनंती आहे आपण दादा थोडा याचा आवाज वाढवा। मंदिर परिसरातील सर्व महिला भगिनी आपणा सर्वांना विनंती वजा सूचना आहे आपण मंदिराच्या पाठीमागील बाजूस ज्या ठिकाणी आपण एकत्र येत आहोत त्या ठिकाणी आपण यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी अतिशय
पावन वातावरणामध्ये भगवान श्री निळकंठेश्वर मंदिराच्या जतन संवर्धन कार्याचा शुभारंभ व महाआरती सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांचं एकदा स्वागत करू। मी विनंती करेन सर्वांना, आपण सर्वांनी या ठिकाणी मान्यवरांसाठी या ठिकाणी एकदा टाळ्या द्यायच्या आहेत। या ठिकाणी मान्यवरांचं आगमन मंचाकडे होईल। अगदी आनंदमय वातावरणामध्ये ज्यांच्या शुभहस्ते हा महाआरतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असे सन्माननीय नामदार ॲडव्होकेट श्री आशिषजी शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य, निलंग्याचे आमदार सन्माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब तथा सर्व मान्यवरांचं आगमन सन्माननीय मॅनेजमेंट गुरु अरविंदजी पाटील निलंगेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतोय। ज्या पतित पावन वातावरणामध्ये आपण सगळीजण इथे एकत्रित आलेलो आहोत, ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, प्रतीक्षा करत होतो, असे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेबांचा मंचावर आगमन झालंय। मी या नीलावती नगरीच्या वतीनं त्यांचा मनापासून काळजापासून स्वागत करतो। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। निलंगेकरांची स्वतःची ओळख आपण त्यांना करून द्यावी की हा निलंगा स्वागताला कसा उत्सुक असतो, आतुर असतो। या निलंग्याची स्वतःची संस्कृती, ज्या संस्कृतीचं आराध्य दैवत म्हणजे भगवान नीलकंठेश्वर, ज्यांच्या नावाने या नगरीचं नामकरण झालंय आणि त्या नीलकंठेश्वराच्या मंदिराच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात। माननीय मंत्री महोदय उपस्थित आहेत आणि नीलकंठेश्वराचा कार्यक्रम असावा, शंभू महादेवासाठी तुम्ही आम्ही इथे एकत्रित आलेले असावेत आणि शंभू महादेवाचा गजर न होता हा कार्यक्रम सुरू व्हावा असं होणे नाही। मंडळी, त्या शंभू महादेवाच्या गजरासह आपण हा कार्यक्रम सुरू करतोय। नमो पार्वते पते शिव हर हर। शंभू महादेव आहे, तांडवाचं दैवत आहे, एवढ्या हळू आवाजात चालत नाही, अत्यंत उत्साहाने काळजातून, हृदयातून, बेंबीच्या देठापासून दोन्ही हात वर करून शंभू महादेवाला अर्घ्य द्यायचा आहे। बोला नमो पार्वते पते शिव हर 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 हर। नीलकंठेश्वर भगवान की, नीलकंठेश्वर भगवान की, नीलकंठेश्वर भगवान की। मंडळी, शंभू महादेव सुद्धा या गजराने आपल्यामध्ये अवतरित व्हावा असा भक्तिभावी हा वातावरणातील हा समारंभ होतोय। या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेबांचं इथं आगमन झालंय, आपण त्यांचं स्वागत करतोय। मी या नगरीतील 11 प्रमुख नागरिकांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय शेलार साहेबांचं स्वागत करावं, ज्यामध्ये ॲडव्होकेट एस एन पाटील, ॲडव्होकेट यू एस जाधव, मान्य श्री लिंबन महाराज रेशमे, रामविलास धूतजी, प्रल्हादजी बाहेती, डॉक्टर गजेंद्र तरंगे, मान्य श्री कृष्णा नाईक, प्रकाश सगरेसर, हरिभक्तपरायण माधवाचार्य पिंपळे महाराज, मान्य श्री कैलास महाराज मठपती आणि श्री दत्ता शाहीर सर, याशिवाय शिवप्पा भुरके, सोरडे साहेब, गोपीनाथ सालेवार आणि विनोद आर्य जे हे सर्व शंभू महादेवाचे सेवक आहेत, ज्यांच्या प्रयत्नातून, ज्यांच्या आत्मीयतेतून या शंभू महादेवाची सेवा कायम होत असते। अशा या सेवेकऱ्यांच्या हातूनच
मंत्री महोदयांचं स्वागत व्हावं, सन्मान व्हावं ही संभाजी भैयांची इच्छा इथं पूर्ण होती आहे. ज्याचं श्रेय त्याला द्यावं असं सांगणारं हे नेतृत्व, यातली प्रत्येक मंडळी या नीलकंठेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात करत नाही आणि त्यांच्याच सुरुवातीने हा समारंभ होतोय. त्यांच्या स्वागताशिवाय हा समारंभही सुरुवात होणार नाही, अशी ही स्थिती परिस्थिती इथं निर्माण होताना दिसते आहे. आदरणीय शेलार साहेबांचं स्वागत इथं होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मित्रांनो, आज त्रयोदशी आहे. हिंदू संस्कृतीमध्ये त्रयोदशी आणि शंभू महादेवाच्या दर्शनाचा अलभ्य योग आहे की शंभू महादेव आणि मा पार्वतीचं दर्शन पूजा जर त्रयोदशीला केली गेली तर ती पावन होते, आपल्या मनोकामना मनोइच्छा पूर्ण होतात असं आमचं अध्यात्म सांगतं. आणि योग असा जुळून आलाय की आज त्रयोदशी आणि आज आपण सगळी जण महाआरती करतोय. याशिवाय आज सोमवार आहे, शंभू महादेवाचा वार आहे. हा असा सगळा दुग्ध शर्करा योग इथं जुळून आलेला आहे. या योगाला खऱ्या अर्थाने शंभू महादेवाचा आशीर्वाद म्हटलं तर ते वावगं ठरू नये. सबंध निलंगेकरांवर, या नीलावती नगरीतल्या प्रत्येक नागरिकावर निळकंठेश्वराचा आशीर्वाद आहे, हेच यातून सिद्ध होतं. शंभू महादेवासाठी आपण आणि आपल्यासाठी हा शंभू महादेव, हेच गणित, हेच सूत्र या नगरीमध्ये सातत्याने घडत आलंय. महाराष्ट्राचं दृष्ट नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट आशिषजी शेलार, बहुआयामी माणूस. बघा, क्रीडा क्षेत्रातही ज्यांचं अत्यंत देखणं आणि क्रिएटिव्ह सृजनशील काम आहे, त्याच माणसाकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते खातं सोपवावं, ते म्हणजे सांस्कृतिक कार्य. ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे आली, जो सांस्कृतिक राष्ट्रवाद हाच आमचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला पुढे घेऊन जाणारं मंत्रालय कोणाकडे दिलाय तर तितक्याच ताकदीच्या माणसाकडे, तितक्याच प्रतिभावान माणसाकडे, तितक्याच विद्वत्त माणसाकडे, तितक्याच अभ्यासू माणसाकडे, आणि ते म्हणजे ॲडव्होकेट आशिषजी शेलार सर. यानंतर पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे साहेबांचं स्वागत या नगरीचे माजी नगराध्यक्ष श्रीमान बाळासाहेब शिंगाडे साहेब हे करतील. ज्या पुरातत्व विभागामुळे आज हा सोनियाचा दिवस उगवला आहे, त्या विभागाचे हे संचालक सन्माननीय गर्गे साहेब. हरिभक्त परायण माधवाचार्य पिंपळे महाराज हे आता आशीर्वचन देतील. ओम आनंदो ब्रह्मे दिव्यज्ञानात् आनंदात् देव खल्विमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ते
आनन्दं प्रयन्तभिसंविशन्ते ते सैषा भार्गवे वारुणे विद्या परमेभ्यो मन् प्रतिष्ठिता य एवं वेद प्रतिष्ठते अन्नवान्नादो भवते महान् भवते प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेना महान् कीर्त्या श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः सर्वेष्टसिद्धिरस्तु मनोरथ पूर्ण तथास्तु। धन्यवाद महाराज. आपण सगळी मनोरथ पूर्ण व्हावीत असं आशीर्वचन दिलंय. शंभू महादेवाकडे प्रार्थना केली आहे. या नीलकंठेश्वर मंदिराच्या एकूण उभारणीमागे ज्यांचं मोठं योगदान आहे त्या म्हणजे श्रीमती तेजस्विनी आफळे मॅडम, ज्या पुरातन विभागाच्या तांत्रिक सल्लागार आहेत. यांच्याबद्दल खरं म्हणजे एखाद्या परिवाराच्या नशिबातच परमेश्वराची सेवा असावी अशी ही स्थिती आहे. ज्यांचे वडील स्थापत्य विशारद होते, आजही त्यांच्याकडे पंढरपूर जेजुरीसारख्या ठिकाणच्या कामाचं जबाबदारी आहे. अशा तेजस्विनी आफळे मॅडमला विनंती करतो की आपण प्रस्तावना व आपल्या PPT सादरीकरणातून या सगळ्या उपक्रमाची रचना सांगावी. त्यांच्या वडिलांच्या संदर्भात एकच वाक्य आपल्यासमोर सांगतो की अयोध्येचं श्रीरामाच्या मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचं कामही त्यांच्या वडिलांनी केलं आहे आणि लातूरच्या निलंग्याच्या या नीलकंठेश्वराचं काम त्यांची मुलगी करते आहे. हा अलभ्य योग आहे. रामापासून शिवापर्यंत, ज्याला आम्ही मुळातच हरिहराचं दर्शन म्हणतो, अशा नीलकंठेश्वराच्या सेवेत या दोन्ही बापलेकींचा विषय आहे. पंढरपूर आणि जेजुरी हे दोन्हीही मंदिरं याच मॅडमच्या नेतृत्वात त्यांच्याच अधिकारात होत आहेत. हा योग अत्यंत दुर्मिळ आहे आणि अशाच व्यक्तीच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहत आहे. त्यांना मी विनंती करतो की या मंदिर उभारणीच्या संदर्भातला PPT रिपोर्ट आणि आपलं प्रास्ताविक अशा दोन्ही गोष्टी इथं मांडाव्यात. स्टेजवरच्या सगळ्यांना नमस्कार. हे एवढी सगळी मला वाटतं परिचय झाल्यानंतर हे फक्त भाग्य नाही आणि भाग्य आणि जबाबदारी दोन्ही आहे. तर मी डायरेक्ट विषयाकडे वळते. नीलकंठेश्वर मंदिराचं आपण जेव्हा पहिल्यांदा काम सुरू केलं तर तेव्हा या मंदिराला पूर्ण आपला रंग होता. तो रंग काढून झालेला आहे आणि रंग काढल्यानंतर आपल्याला काही सिरियस बाबी नजरेसमोर आल्या. तर त्या पुढे त्या नजरेसमोर जेव्हा आल्या, तुम्ही सगळे बघताच आहात की या मंदिरामध्ये 1993चा आपला भूकंप आणि त्याच्या आधी काही केलेली कामं आणि त्याच्यानंतरची कामं यामुळे बऱ्याचशा ठिकाणी क्रॅक्स दिसत आहेत आपल्याला आणि त्या क्रॅक्स अगदी दगडाच्या मधोमध आहेत. हे त्रिकुट मंदिर आहे आणि त्रिकुट मंदिरामध्ये मध्यभागी एक म्हणजे चतुष्की आहे आणि चतुष्कीच्या बाजूला एक मंडप तयार होतोय आणि त्या मंडपाच्या मध्ये जे काही खांब आहेत आणि बीम्स आहेत. तर त्या दृष्टीने पुढे हे आपलं पहिल्यांदा आम्ही जेव्हा सुरू केलं सर तेव्हा असा रंग दिलेला होता. बाहेरच्या बाजूलाही रंग होता, वरच्या बाजूला आपलं शिखर आहे. हे शिखर दगड आणि सिमेंटमध्ये बांधलेलं आहे. हे जुनं शिखर नसल्यामुळे आणि त्याला बीम्स आपल्या कॉलम्स आणि बीम्सनी सपोर्ट दिलेला आहे. पुढे जा. आजूबाजूच्या आपल्या मूर्ती बघितल्या तर रंग दिल्यामुळे आणि आपण सतत शेंदूर फासत असतो त्याच्यामुळे त्या मूर्तींचाही हळूहळू झीज व्हायला लागलेली आहे आणि ती मूर्ती कशाची आहे हेही आपल्याला ओळखता येईन असं झालं आहे. हे जेव्हा रंगकाम आम्ही पहिल्यांदा काढायला घेतलो तेव्हा सगळ्यांच्या मनातच एक प्रश्न होता की आपण रंगकाम का काढायचं. तुम्हाला आत्ताच केलेलं होतं आणि हे रंगकाम न काढता आपल्याला दुरुस्त्या करता येणार नाही आहेत का. तर त्याचं खरं कारण आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आणि आम्ही जेव्हा पंढरपूर किंवा जेजुरीचं काम करायला घेतलं तिथेही असा रंग होता आणि ते रंगकाम काढल्यानंतरच तिथेही क्रॅक्स आहेत हे लक्षात आलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही ठाम होतो पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली की रंग काढल्यानंतर आपल्याला खरी मंदिराची परिस्थिती काय आहे ते दिसणार आहे. आणि ती मंदिराची परिस्थिती काय आहे ते आपण आज बघताच आहात. मी काही पुढे जा, अजून पुढे घ्या.
आपल्याला मूर्ती मागची भिंत कशी होती ते दिसायला लागलंय, गणपतीचं रूप मात्र व्यवस्थित दिसायला लागलंय, जे अगदी शेंदुरानी आणि काही अर्थी पेंटनी झाकलेलं होतं ते रूप व्यवस्थित दिसायला लागलंय. पुढे हे मागचं आपण जेव्हा रंग काढलं तेव्हा आता असं दिसतंय. रंग काढल्यानंतर लक्षात आलं की काही ब्रॅकेट्स तुटलेले आहेत, ज्या ब्रॅकेट्समध्ये आपल्याला खांब तोलून धरतो वरचं सगळं बीम, आपलं सगळं वजन ते तुटलेले आहेत. बीमला क्रॅक्स आहेत आणि मधोमध क्रॅक्स आहेत. काही क्रॅक्स तर अगदी मोठ्या, आपल्याला व्यवस्थित दिसतील एवढ्या मोठ्या क्रॅक्स आहेत. आणि हे सगळं करताना आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न होता की हे करताना तुमच्याशी सगळ्यांची सल्लामसलत करून पुढे जायचं, कारण हे मंदिर आपल्याला थोडंफार तरी वरतून उतरवावं लागणार आहे, पूर्ण उतरवावं लागणार नाही आहे, त्याची जबाबदारी आमची. आणि पण हे मंदिर जसं पूर्वीच्या काळी होतं तसंच होईल या पद्धतीनेच आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. वरच्या बाजूला शिखर कसं होतं याचा अभ्यास आमचा चालू आहे, पण वॉटरप्रूफिंग जे असतं आपलं ते व्यवस्थित करायचं आहे, कारण वॉटरप्रूफिंगमुळे सुद्धा बरंचसं पाणी आतमध्ये येते. रस्ता वरती बांधला गेल्यामुळे काही जोत्यांची पातळी पण जमिनीखाली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे पाणी जाण्याची जी काही प्रणाली होती ती सगळी ब्लॉक झालेली आहे, ती आपल्याला काढायची आहे. कारण जसं जसं पायात पाणी जाईल तसं तसं मंदिराच्या याला पण झीज होणार आहे. आज आपल्याला या सगळ्या भेगा दिसत आहेत, तुटलेले भागही दिसत आहेत. आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं, म्हणजे हे नक्की कसं आहे स्ट्रक्चर, किती वर्षाचं राहू शकेल अशा पद्धतीने बरं या सगळ्याचं केलं. पण हीच एक संधी आहे आपल्याला की जेव्हा आपण हे स्ट्रक्चरल व्यवस्थित मंदिर पूर्वीसारखं करू शकतोय आणि जी मूर्त्यांची तुटफूट आहे ती जेवढी होईल शक्य होईल त्या मूर्त्यांचा आकार वगैरे न बदलता त्या पद्धतीने आपण दुरुस्त करायचं आहे. जी काही RCCचा सांगाडा आहे तो पूर्ण काढून त्या जागी मूळ रूपामध्ये दगडाचा सांगाडा येईल आणि जिथे जिथे फक्त थोडी क्रॅक आहे, फार आपल्याला उतरवायची गरज पडणार नाही, तिथल्या तिथे रिपेअर्स होतील. सो ह्या पद्धतीने हे काम चालू राहणार आहे. पुढे मागचा भाग आपल्याला थोडासा उतरवून परत जुन्या पद्धतीने जे पुढच्या बाजूला दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला परत करायचं आहे. हे करतानाच इथे जे लोक येतील निलंगेकरांशिवाय त्या सगळ्या लोकांना मंदिर काय आहे हेही कळावं अशा दृष्टीने माहिती फलक पण आपल्याला बसवायचे. पुढे हे करताना आपल्या ज्या गुळवणी आणि खारवणीच्या विहिरी आहेत त्या विहिरींचंही कॉन्झर्वेशन हातात घेतलं जाणार आहे. पुढे हा एवढा आराखडा आहे आणि आता तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एका गोष्टीचा उल्लेख मॅडमने असा केला की हे मंदिर जसंच्या तसं पूर्ववत व्हावं म्हणून आम्ही जो काही प्रयत्न करतोय त्याचा आलेख त्यांनी इथं मांडला. मित्रहो, हे मंदिर 11व्या शतकातलं म्हणजे साधारण 1000 वर्षापूर्वी 1100 वर्षांपूर्वी हे मंदिर स्थापित झालं आणि हे मंदिर स्थापित झालं ते चालुक्यकालीन मंदिर म्हणून, चालुक्यकालीन पद्धतीचं मंदिर म्हणून याच्याकडे ओळखलं जातं. आणि आता ज्या पद्धतीचं त्या मंदिराचं काम होणार आहे हे पुढील किमान 1000 वर्ष हे मंदिर असंच राहावं यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि याचा एक योगायोग असा आहे की हा योगायोग चालुक्यकालीन मंदिर, चालुक्यांच्या काळात, राष्ट्रकूटांच्या काळात या मंदिराचं काम झालं आणि योगायोग असा आहे की त्याच चालुक्यांच्या वंशजांच्या परिवारातील या नगरीचा नेता संभाजी पाटील निलंगेकर यांच्या काळात हे मंदिर पुन्हा काम होत आहे. म्हणजे पुढची 1000 वर्ष हे मंदिर आता टिकणार आहे हे मला इथं आवर्जून तुम्हा सगळ्यांना सांगावंसं वाटतं. यानंतर श्रीमान दत्ता शाहीर सर यांना अशी विनंती करतो की आपण आपलं निवेदन इथं मांडावं. मंचावरती विराजमान राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय आशिषजी शेलार साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, माजी मंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भैयासाहेब, मंचावरती विराजमान सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर आणि मातृशक्ती साहेब, सर्वप्रथम निळकंठेश्वराच्या या पावन नगरीमध्ये आम्हा सर्व निलंगेकराच्या वतीने मी आपलं स्वागत करतो.
सेतू माधवराव पगडी हे प्रसिद्ध इतिहासकार सुद्धा याच मातीतले. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यावर ते याच मार्गे निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन संभाजीनगरला गेले. याचा दुजोरा सभासदाची बखर यामध्ये सुद्धा आढळतो. हे हेमाडपंथी मंदिर हरिहरेश्वराचे आहे. भारतातल्या काही मोजक्या मंदिरापैकीच एक. येथे शिव आहे, विष्णू आहे आणि शक्ती स्वरूप माँ पार्वती पण आहे. या मंदिरामुळे या गावाचं नाव निर्लिंगपूर, निलेवाडी, निलंगे असं वेळोवेळी बदलत गेलं. आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे मंदिर 12व्या शतकातील असून ते 64 खांबावरती उभं आहे. याच्या अगदी समोर 2 पुष्करणी बारव आहेत. 2 बारवामधील अंतर हे अवघं 30 फुटाचं असून सुद्धा एका बारवात गोडं पाणी आहे तर एका बारवामध्ये खारं पाणी आहे. अनेक आक्रमणकर्त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या खुणा आजही आपल्या समोर दिसतात आहे. या मंदिराचं जतन व संवर्धन व्हावं म्हणून मागच्या 25-30 वर्षापूर्वी डॉक्टर भिकाजी कुलकर्णी, श्रीयुत काशीनाथप्पा मंटाळे यासारखी ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा त्यावेळेस प्रयत्न करून बघितले, पण ते त्यांच्याच्याने शक्य झालं नाही. आजच्या या मॉडर्न व डिजिटल युगामध्ये प्राचीन आणि पारंपरिक गोष्टी सुद्धा जपल्या पाहिजेत, कारण ही मंदिरं म्हणजे आपल्या संस्कृतीची पाळेमुळेच आहेत. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशिल्पकलातून समाजाची आध्यात्मिक बाजू सुद्धा समोर येते. ही मंदिरे इतिहासाचे अंतरंग उलगडत असतात. म्हणून हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा वारसा हरवला तर आपलं अधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचनाच उलगडली जाणार नाही. हा विचार मनात घेऊन हे काम भैयासाहेबांच्या हाताने होणार हे कदाचित विधिलिखितच आहे. साहेब, या मंदिराला संरक्षित स्मारकाचा दर्जा देऊन भैयासाहेबांच्या या संकल्पनेला आपण बळ द्यावं अशी मागणी मी समस्त बसलेल्या निलंगेकरांच्या वतीने करत आहे. आणि सगळ्यात शेवटी भैयासाहेब, मी आपल्याला एकच सांगतो की इतिहास साक्षी आहे. योद्धा जेव्हा शरण येत नसतो तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. नैतिक कारणांनी, अनैतिक कारणांनी बदनाम केलं जात असतं. आपण करत असलेले प्रयत्न संबंध महाराष्ट्रालाच पर्यायाने आपल्या गावाला सुद्धा दिसतात. आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण आपले प्रामाणिक प्रयत्न कधीही सोडणार नाही या अपेक्षेसह इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून इथली संस्कृती टिकून राहणार आहे. आदरणीय दिलीपरावजी पाटील निलंगेकर आणि रूपाताई पाटील निलंगेकर यांनी ज्यांचं नावच या शंभू महादेवाला अर्पित ठेवलं असे या नगरीचे आमदार, माजी मंत्री संभाजी भैया, संभाजी अर्थात शंभू महादेवाचं नाव शंभूजीचं संभाजी, अशा संभाजी भैयांना विनंती करतो की भैया आपण करत असलेल्या या कार्याच्या संदर्भात निलंगेकरांसमोर आणि आशिषजींसमोर आपलं संबोधन ठेवावं. हर हर. आपल्या गावाचा आवाज. हर 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 हर. आपल्या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे मंत्री सन्माननीय आशिषजी शेलार साहेब, माननीय राहुलजी केंद्रे, माननीय निम्मनप्पाजी रेशमे, माननीय पंढरीकर साहेब, माननीय अजितजी, माननीय दत्ता सर, बापूराव राठोड, जे अधिकारी आता गर्गे साहेब, आफळे मॅडम, सन्माननीय व्यासपीठ, समोर असलेले माझे माता भगिनी, वडीलधारी मंडळी व सर्वच आमचे युवक मित्रांनो, खरं तर काही गोष्टींचं भाग्य लागतंय आणि आपल्या पाठीशी आशीर्वाद लागतो. बरेच जण म्हणतात मला की भैया तुम्ही ह्या गोष्टी हातीशी घेतलात, हे शक्य आहे का? मी त्यांना आवर्जून सांगत असतो, भाग्य आणि आशीर्वाद याचं दुसरं नाव जर काय असेल ते आहे संभाजी. आशिषजी, ह्या जिल्ह्यामध्ये खूप दिग्गज नेत्यांचा जन्म झाला. सन्माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब,
राज्याचे मुख्यमंत्री राहिले, 40 वर्ष त्यांच्याकडे अनेक खात्याचे मंत्री राहिले. सन्मान्य विलासराव देशमुख साहेब राज्याचे 10 वर्ष मुख्यमंत्री राहिले, अनेक खाते त्यांच्याकडे राहिले, 40 वर्षाची सत्ता राहिली. सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, सोनोने साहेब, म्हणजे 40 वर्ष यांच्याकडे सत्ता केंद्र त्यांच्या हातामध्ये राहिलं. पण जिल्ह्याने अशी जी भाग्य कशाला म्हणतात, आशीर्वाद कशाला म्हणतात, पण जिल्ह्याने त्यांच्याकडे सत्ता केंद्र राहिलं, पण जिल्ह्याचं ह्या सर्वांचं प्रेम, जिल्ह्याचं प्रेम जर कुणावर राहिलं त्याचं नाव आहे संभाजी पाटील निलंगेकर. विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांची स्वतःची महानगरपालिका ही तिथल्या जनतेने त्यांच्या हातामध्ये एक हाती कधीच दिली नाही. नगरसेवक दिले तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा दिला. जिल्हा परिषद राज्याचे मुख्यमंत्री असताना एक हाती सत्ता कधी त्यांच्या ताब्यामध्ये दिली नाही. 3 काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते होते, कधी एवढी सत्ता दिली नाही. पण जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना आणि जबाबदारी ज्यावेळेस माझ्याकडे दिली तर लातूर जिल्ह्याने एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी संभाजी पाटील यांच्या ताब्यामध्ये लातूर जिल्हा परिषद त्या ठिकाणी दिली. ह्याला भाग्य लागतंय, ह्याला सत्ता लागत नाही, ह्याला भाग्य लागतंय, त्याला आशीर्वाद लागतोय. आणि माझ्या पाठीशी जर कुणाचा आशीर्वाद असेल तर तो प्रभू निळकंठेश्वराचा आशीर्वाद होता, त्याच्यामुळे हे करू शकलं. आशिषजी यांनी मंदिराचं वैशिष्ट्य सांगितलं. मंदिराचा आशीर्वाद काय असतो ह्याचं उदाहरण मी आपल्याला देतो. इथं बसलेले सर्व या नगरीतले मंडळी आहेत. एक 2000 म्हणजे आपल्या 17-18 एक प्रसंग सांगतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा आपल्या जिल्ह्यामध्ये होता. मुक्कामाला माननीय फडणवीस साहेब निलंग्यात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं हेलिकॉप्टर इथून 11 वाजता निघणार. हेलिकॉप्टर शहराच्या मध्यभागी थांबलं होतं. हेलिकॉप्टरला पाहायला किमान 4-5 हजार लोक, हेलिकॉप्टरला पाहायला लहान लहान लेकरं, महिला, वयोवृद्ध सर्वजण 5000पेक्षा अधिक लोकसंख्या हेलिकॉप्टर पाहायला तिथं आली होती. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे 8-9 जण बसले. हेलिकॉप्टर उडाला, 200 फुटावर हेलिकॉप्टर गेलं आणि तसंच हेलिकॉप्टर खाली तिथं डीपीच्या समोर जी इलेक्ट्रिसिटीची डीपी असती त्याच्यावर तिथं हेलिकॉप्टर आदळलं. चकनाचूर झाला, हेलिकॉप्टरचा स्फोट झाला. हेलिकॉप्टर मधून मुख्यमंत्री कसे असतील, काय असतील, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न. त्यांना बाहेर काढलं. त्यांच्यासोबत 8 जणांना बाहेर काढलं. जेवढे जण मध्ये होते पायलट सहित बाहेर निघाले. कुणाच्या केसाला देखील धक्का त्या ऍक्सिडेंट मध्ये लागला नाही. हेलिकॉप्टर चकनाचूर झाला. घरी घेऊन आले. आपल्या घरी आल्यानंतर एकाने सांगितलं, साहेब तुमची पुण्याई, तुमच्या पुण्याईमुळं तुमच्या केसाला धक्का नाही लागला. तुमच्या पुण्याईमुळं सोबत असणाऱ्या लोकांच्याही केसाला धक्का नाही लागला. पण तिथं एक संत माणूस होता. त्या संत माणसाने सांगितलं, तुमच्या पुण्याई सोबत निळकंठेश्वराचा आशीर्वाद त्या ठिकाणी होता, म्हणून तुमच्या नाही, तुमच्या सोबत 8 लोक होते, त्यांच्याही केसाला धक्का नाही लागला. पण तिथं पाहणारे 5000 लोक होते, त्या लेकरांच्या केसाला देखील धक्का लागला नाही. ही ताकद या निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आहे, महादेवाच्या शक्तीमध्ये, महादेवाच्या भक्तीमध्ये आहे. मला जसं कळतंय ना, मला जसं कळतंय, मी लहान होतो, माझी पणजी, इथं वयोवृद्ध लोक असतील त्यांना माहिती आहे, माझी पणजी निलंगेकर साहेबांची आई आम्हाला इथं मंदिरात घेऊन यायचे. शनिवारी दापक्यातल्या आम्ही इथं लहान लहान असताना
इथं मारुती रायाच्या तिथं दिवा लावायला आम्हाला घेऊन यायचं. आमचं बालपण ह्याच मंदिराच्या परिसरामध्ये इथं बसलेले सगळे मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे. ह्या मंदिराची सेवा करण्याचं काम आमचं आहे. मंदिराची सेवा करण्याचं काम आमचं आहे. शिव्या देण्याचं काम कुणाचं असेल? हत्ती चले अपने रस्ते दत्ता सर, कुत्ते भोके अपने इसपे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आमचं काम करत राहणार. ह्याला भाग्य लागतंय. तुम्ही आमदार होणं हे फार मोठी गोष्ट नाहीये, पण ह्या मंदिराची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे, असं माझ्यासारखा कार्यकर्ता समजतोय. आज माझे पणजी असतील, माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, आज ते नाही आहेत, पण ज्यावेळेस त्यांनी हा दिवस बघत असतील त्यांनी म्हणत असतील नक्की आमचं कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे की किमान आमच्या नातवाला पंतवाला या मंदिराचं काम करण्याची संधी मिळाली आहे. हे तरी देखील तिथं बसून त्यांना आनंद होत असेल. ह्याला सेवा म्हणून आम्ही घेतो. आणि आशिषजी, तुम्ही तुमच्याकडे बघत असताना अनेक जण म्हणतात आशिषजी म्हणजे मुंबईचे नेते आहात, मुंबईतले नेते आहात, पण आशिषजी मुंबईतले नाही आहेत. हे ग्रामीण भागाशी त्यांचा संपर्क असलेला, त्यांचा जन्म, त्यांचं मूळ गाव हे कोकणातले. ते कोकणातले, ते ग्रामीण भागाशी त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नाशी निगडीत असलेला विषय आज ग्रामीण कोकणामध्ये गेल्यानंतर ताईंना देखील माहिती आहे. अशाच प्रकारचं एक महादेव मंदिर आहे, त्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी त्याचं काम त्यांनी त्यांच्या हातावर करत आहेत. ज्या पद्धतीने आशिषजी आपण कोकणातल्या मंदिराकडे पाहिलेलं आहे, आपण सांगितलं ताईकड तुळजाभवानी मंदिराचं काम देखील आज हे तुळजाभवानी मंदिराचं काम आशिषजींच्याच हातावर त्या ठिकाणी ताई त्या ठिकाणी करत आहेत. म्हणजे आज आपल्या भागामध्ये ह्या सर्व मंदिरांना पुनर्जीवित करणं, बारवांना पुनर्जीवित करणं. मी एका बैठकीला होतो आशिषजी, एक अधिकारी, मी वेळ घेतो 2 मिनिटं, एक मोठा अधिकारी तिथं म्हटला आशिषजींनी सांगितलं बारवांना पुनर्जीवित करा. त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं बारव हे नाही पुनर्जीवित, त्याचा अर्थ काय? आशिषजी म्हटले अहो ती संस्कृती आहे. एवढ्या तो मोठा अधिकारी होता, पण त्या अधिकाऱ्याला गप्प बसवलं आणि बारवांना पुनर्जीवित करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला लावलं. ही धमक ह्या एखाद्या नेतृत्वामध्ये असते. आज आपण पाहतो त्यांच्याकडे बघत असताना आज क्रिकेट टीमचं चाललंय. मी येत असताना सतत, खरं तर आशिषजी तुमचं मनापासून अभिनंदन. महिला क्रिकेट टीम तुम्ही तिथं असल्यामुळं त्या ह्याच्यामध्ये महिला क्रिकेट टीमनी देखील आज जो विक्रम त्या ठिकाणी केलाय, वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलाय. आज जे काही क्रिकेट मॅचेस चालतात त्याचे ते प्रमुख आहेत आपले महाराष्ट्राचे, माहिती आहेत का? म्हणजे एकीकडे क्रीडा, एकीकडे संस्कृती, आणि ह्या सगळ्या गोष्टींना एकीकडे मुंबईसारखं संवेदनशील भाग, त्या भागामध्ये देखील त्यांनी नेतृत्व करतात. आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. मी राजकीय ह्याच्यामध्ये जात नाही किंवा हे व्यासपीठ देखील नाही आहे, पण आशिषजी मी आज आपल्याकडं आम्हाला सेवा करायची, इथं सर्वजण असणारे सर्व सेवेकरी मंडळी आहेत. आमची अपेक्षा आपल्याकडनं 12 कोटी रुपये ह्या भागासाठी आलेले आहेत. कुणी ह्याच्यासाठी भविष्यात किती निधी लागो, मी आशीर्वाद सांगितलाय किती महत्वाचा आहे इथला. त्यामुळे इथला आशीर्वाद हा एकदम महत्वाचा आहे, आपण देखील घ्यावं. आणि आशीर्वाद देत असताना इथून आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणे ज्या भावना आहेत, इथं आमच्या आचार्य लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण हो. आशिषजी, मनोकामना पूर्ण झाल्यानंतर निलंगेकरांना विसरू नका, एवढी देखील अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. नाहीतर आम्ही भोळे लोक आहेत मराठवाड्याचे, आशीर्वाद देतो सोडून जातो. निश्चितपणे ह्या भागाला, ह्या मंदिरासाठी, बारवासाठी लागल तेवढा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का हो?
आणि मी आपल्याला सांगतो, हे मंदिर, हे देवस्थान, किमान माझी विनंती आहे, सगळ्या राजकीय मंडळींना विनंती आहे, कृपया करून ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका. या मंदिराच्या कामामध्ये कोणतंच राजकारण आणू नका. महिन्याभरामध्ये 10-15 दिवसावर निवडणुका तोंडावर आहेत. त्याच्यामध्ये जे राजकारण करायचे करू. निलंगा नगरपालिका, निलंगा तालुका तर सोडा, पण लातूर जिल्ह्यामध्ये पण येऊन भगवा फडकून दाखवणारे हा संभाजी पाटील, हे देखील मी आपल्याला सांगतो. आमचं गाव तर सोडा हो, ही धमक आहे आपल्या गावामध्ये. पण आशिषजी, शेवटी इथे एवढीच अपेक्षा आहे सर्वांची, या भागासाठी आपण भरभरून द्या. हे इथं महिला सगळ्या बसल्यात, हे सेवेकरी आहेत. या सर्वांच्या अपेक्षा, सर्व पुरुष मंडळींची अपेक्षा, या सेवेकऱ्यांची अपेक्षा, या निळकंठेश्वरा मंदिरासाठी जे काम आता आपण हाती घेतले, हे पूर्ण काम त्या ठिकाणी व्हावं. आणि आपले लेकरं, पुढचे पिढी ना पिढी, जसं भविष्यात 1000 वर्षापूर्वी जे मंदिर ज्यांनी बनवलं होतं, तशाच प्रकारचं मंदिर आपल्या लेकरांना बघायला मिळावं, एवढीच अपेक्षा सर्वांच्या वतीने करतो. आणि अशी जी आपण वेळातला वेळ काढू. भाग्य परत कशाला म्हणतात? परत मी सांगतो, भाग्य 6 तारीख ठरली होती, 6ची 4 तारीख झाली, 4ची 3 तारीख झाली, असा शुभ दिवस आपल्याला भेटला. कुणी आम्ही ठरवलं नव्हतं, हे निळकंठेश्वरांनी ठरवलं होतं काम करायचं, तर आजच याच दिवशी करा. मी 6 सांगितली, तुम्ही 4 सांगितली, पण 3 आपला पण वेळेप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बदललं आणि ते सोमवार आणि प्रदोष आम्हाला भेटला. हे निळकंठेश्वराचा आशीर्वाद म्हणायला पाहिजे. आपले या निलंगा नगरीच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण वेळ दिलात, आणि मी तमाम निलंगेकरांना इथं उपस्थित असले आणि आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो, माझी जबाबदारी या निलंगा नगरीची सेवा करण्याची. जोपर्यंत मला ह्या गावानी आपण सर्वांनी जे दिलंय, भरभरून आपण आशीर्वाद दिलेला आहे, माझ्या श्वासाच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी कायम आपल्या लेकरांपर्यंत सगळ्यांची सेवा करत राहील. हा शब्द निळकंठेश्वराच्या साक्षीने मी आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आपण सगळीजण आतुर आहोत. महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी नंतर सगळ्यात कणखर, मजबूत आवाज जर कोणाचा असेल तर ते ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेबांचा, ज्यांना आपण टीव्हीवरती, माध्यमांवरती सातत्याने ऐकत आलो. असा मजबूत, कणखर, धाडसी नेता म्हणून ज्यांची सबंध महाराष्ट्रभर ओळख आहे, असे आदरणीय आशिषजी शेलार साहेबांना विनंती करतो की आपण निलंगेकरांना संबोधित करावं. आशिषजी. मंचावर उपस्थित आमचे मित्र, या भागातील नेते, माजी मंत्री, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरजी, मंचावर उपस्थित अजित पाटील कवेकरजी, राहुल केंद्रेजी, अरविंद पाटील निलंगेकरजी, निंबण महाराज रेशमेजी, रामविलास धूतजी, सुनील पंढरीकरजी, दत्ता शाहीरजी, बाळासाहेब शिंगाडेजी, प्रल्हाद बाहेतीजी, सोनाली हाडोळेजी, तेजस गर्गेजी, गोरेजी, जया ब्राह्मणेजी, तेजस्विनी आफळेजी आणि उपस्थित सर्व माता भगिनींनो आणि बंधूंनो, मला याची पूर्ण कल्पना आहे की आपण बराच वेळ इथे थांबलेले आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले भाव मला स्पष्ट दिसत आहेत. ते चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यातला आविर्भाव मला हे सांगतोय की आम्ही एकाच गोष्टीसाठी इथे आलो आहोत. आमच्या मनामध्ये एकच भाव आहे, आमच्या डोळ्यामध्ये एकच श्रद्धा आहे, आमच्या हृदयामध्ये एकच निष्ठा आहे, आणि ती म्हणजे माझ्या निलकंठेश्वर महाराजाच्या चरणी किंवा पिंडावर डोकं ठेवून आशीर्वाद घेण्याची निष्ठा आहे. आणि हीच आमची संस्कृती आहे.
आपला महाराष्ट्र, आपला देश संपन्न आहे. मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जातोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्यात. एक सांस्कृतिक कार्य आणि दुसरं माहिती तंत्रज्ञान. खरं तर संभाजी महाराज तुम्हाला भैया म्हणत असतील, मी तुम्हाला महाराज म्हणतोय. पण भैयाजी, माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला विरासत से विकास तक, म्हणजे आम्हाला उद्याची स्वप्न पूर्ण करणारा विकास करायचा आहे. पण आम्हाला आमचं विरासत, जे आमचं मूळ आहे, जी आमची संस्कृती आहे, जी आमची प्रथा आहे, जी आमची परंपरा आहे, ती विसरायची नाही आहे. आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये विरासत पण आणि विकास पण दोन्हीचं कार्य कोणाला दिलं असेल तर देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास टाकलाय आणि म्हणून सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान दिलं आहे. भैया म्हणताना म्हणाले की या आपल्या निळकंठेश्वर महाराजाची पुण्य इतकी आहे की जे काही विघ्न येणार असेल, दुःख येणार असेल, त्या दुःखाचं हरण आणि विघ्नाचा नाश करण्याची ताकद माझ्या भोलेनाथामध्ये आहे. या निळकंठेश्वर नावामध्येच आहे. आख्यायिका अशी सांगते की निळकंठेश्वर हे नावच भगवान शंकराला यासाठी पडलं असं आख्यायिका सांगते की समुद्र मंथन ज्या वेळेला होत होतं त्या समुद्र मंथनातून हलाहलातनं नावाचं जे काही विष बाहेर निघालं ते कोणी गिळायचं तर ते माझ्या भगवान शंकराने पृथ्वीला वाचवण्यासाठी, निसर्गाला वाचवण्यासाठी स्वतःमध्ये घेतलं आणि निळकंठेश्वर नाव झालं. अशी ज्याची ताकद आहे, माहिती आहे, क्षमता आहे, तो भगवान शंकर, भगवान भोलेनाथ, आमचा निळकंठेश्वर या पृथ्वीवरील कोणावरही अन्याय, अत्याचार, दुःख होऊच देत नाही, अनाचार होऊच देत नाही. वेळीच स्वतःचा प्रभाव आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्या भगवानाचा आपल्याला मिळतो, भगवान शंकराचा आपल्याला मिळतो. मी आज मंदिराच्या प्रांगणामध्ये, मला राजकारण बोलायचं नाही आहे. राजकारणावर बोलायचे आखाडे खूप आहेत, त्यावर भाष्य करण्यासाठीचा काळ जवळ आलाच आहे. पण मी निळकंठेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन त्या पिंडावर डोकं ठेवून एकच सांगतो की जोपर्यंत देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आणि मी मंत्री सांस्कृतिक आहे तोपर्यंत महाराष्ट्रातल्या असलेल्या सर्वात पौराणिक मंदिरांच्या जतन संवर्धनाचं काम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. अहो, तो काळ वेगळा होता की मंदिरांच्या जतन संवर्धनासाठी निधीच नव्हता. अहो, एक निर्णय केला आम्ही आणि सांगितलं डीपीडीसी मधला एवढा टक्के निधी आता आमची विरासत, आमचा ऐतिहासिक वास्तू या संरक्षित करण्यासाठी वापरलाच गेला पाहिजे. आज 11 कोटी 12 कोटी आपण डीपीडीसीतनं दिलेत. 11व्या 10व्या शतकातलं हे मंदिर आपळेताई आणि गर्गे म्हणाले, त्यांनी मला दाखवलं सुद्धा. ज्या वेळेला त्याच्यावरचा रंग काढला, वरचं सिमेंट काढलं, वरचं पापुद्रे काढले, मग लक्षात आलं की आतमध्ये ही दगडाची असलेली वास्तू किती सुंदर आहे. ती आपल्याशी काहीतरी बोलू पाहते. त्या ठिकाणी असलेले सप्तखांब, सप्तशिला, बरोबर आहे ना, त्या सप्तशिला हे इतकं दुर्मिळ आहे. त्या दरवाजावरचे 7 दिसणारे आपल्याला खांब हे जगामध्ये सर्वात कमी ठिकाणी आहे. महाराष्ट्रात खूप दुर्मिळ आहे. त्यातलं एकमेव स्थान हे आपलं निलंग्यातलं निळकंठेश्वर मंदिर आहे. उमामहेश्वर आहे, भगवान शंकर आहे आणि बरोबर विष्णूची सुद्धा मूर्ती असलेलं, आणि ती पावन माझी मूर्ती ज्या उंचीची आहे, एवढ्या उंचीवरच्या असलेल्या मूर्त्या जगात शोधून सापडणार नाही अशी अद्वितीय मूर्ती ही आपल्या इकडे आहे.
उमामहेश्वर आहे, पिंड आहे, विष्णूचा अवतार आहे, 7 खांब आहेत, 11व्या शतकातलं मंदिर आहे. बाहेर आल्यावर बघितलं तर त्या ठिकाणी केलेलं कोरीव नक्षी काम आणि मूर्त्या महिषासूर मर्दिनी सुद्धा आमची इथे आहे. आणि म्हणून मोठ्या दुर्मिळ अशा असलेल्या या मंदिराच्या जतन संवर्धनाचा भूमिका तुम्ही भैया मांडली. आज मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, 11-12 करोड काय या पूर्ण परिसराला 12वा सहित. खरं तर आश्चर्य आहे ना, काही फुटांवर 2 12 आहेत. किती फुटावर आहेत? 25 फुटावर आहेत. बाजूबाजूला 25 फुटावर 12 असताना एकामध्ये गोड पाणी आणि दुसऱ्यामध्ये खारं पाणी आहे. निसर्गाची जेवढी किमया आहे तेवढा माझ्या भोलेनाथाचा हा आशीर्वाद आहे, हे त्याचा परिचय आहे. आणि म्हणून आज सर्व परिसर जोपर्यंत आम्हाला हवा, ऐतिहासिक मूल्य जपणारा, धार्मिक भावनांची पूर्ण जपवणूक करणारा, माझ्या पावन मूर्त्यांचं संरक्षण करणारा आणि आमच्या श्रद्धा निष्ठेच्या सगळ्या खुणा जपवून ठेवून तो पुन्हा त्याच दिमागदार पद्धतीने उभे करण्यासाठी 11-12 कोटी काय शेकडो कोटी रुपये लागले तरी आम्ही त्या ठिकाणी करू, पण हे काम पूर्ण करू म्हणजे करूच. आज घोषित करतोय मी, ही वास्तू जगाला हेवा वाटण्यासारखी होणार आहे. हे निळकंठेश्वराचे आशीर्वाद जगाला उपयोगी पडतील अशा पद्धतीची ऊर्जा, ताकद आणि पीठ हे आहे. आणि म्हणून या वास्तूला आणि परिसराला आज काय पुढची शेकडो वर्ष सुद्धा कुठल्याही पद्धतीची अडचण तर येणार नाहीच, पण येऊ नये म्हणून या सगळ्या परिसराला राज्य संरक्षित घोषित करण्याच्या बाबतीतला निर्णय सुद्धा मी त्या ठिकाणी घोषित करतो आहे. 12 नव्याने होतील, त्याचं जतन संवर्धन होईल, मंदिर 11व्या शतकातलं पुनर्स्थापित होईल, हा सगळा राज्य संरक्षित भाग होईल. जबाबदारी आता तुमची आहे. जबाबदारी आपल्या निष्ठा, श्रद्धा आणि आपली आत्मीयता जिथे आपण ठेवतो तो परिसर स्वच्छही असला पाहिजे, सुंदरही असला पाहिजे आणि मूळ पद्धतीने त्याला देखरेख सुद्धा केली पाहिजे. ही जबाबदारी तुम्ही घेणार का? तुम्ही जबाबदारी घेणार का? ही तुमची जबाबदारी आहे ना? मग माझी चिंता नाही. भैयानी हे काम शिवधनुष्य उचललं, या सगळ्या सेवेकरी मंडळींनी मी सगळ्यांचा धन्यवाद करेन. या सगळ्या सेवेकरी मंडळींनी आणि तुम्ही सुद्धा सेवेकरी आहात, तुम्ही याची जबाबदारी घेतली आहात, तुम्ही एक पाऊल पुढे टाकलंय. मी तुम्हाला सांगतो, मोदी साहेबाच्या नेतृत्वात चालणारं, देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदात असलेलं हे सरकार, तुम्ही एक पाऊल टाकलंय, 5 पाऊल पुढे टाकून हे काम पूर्ण करून देईल. पण एकच आहे, काम पूर्ण झाल्यावर मला परत बोलवा. भैया तुम्ही म्हणालात आम्ही विसरत नाही. आम्हाला आजपर्यंतचा अनुभव आहे की माणसं पहिलं विसरतातच, पण तुमच्याबद्दल नाही. तुमचे आणि माझे संबंध युवा मोर्चाच्या आधीपासून आहे. जेव्हा भैया आणि मी एकत्रितरित्या स्कूटरवर फिरलोय, ट्रेनमध्ये प्रवास केलाय, अशा काळापासून आम्ही एकत्र आलोत. आणि भैया सुद्धा आज इथला मजबूत नेता आहे. ह्याचं कारण निळकंठेश्वराचा आशीर्वाद भैयाच्या डोक्यावर आहे. मी आज पुन्हा एकदा तुम्हाला मला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. महाआरतीत सहभागी करण्याची संधी दिलीत. मला भगवान शंकराचं, निळकंठेश्वराचं दर्शन करण्याचं पुण्य कर्म तुमच्यामुळे मला करता आलं. या मंदिर प्रांगणाच्या पुनर्वासनाच्या आणि पुनर्बांधणीच्या आणि पुनर्रक्षणाच्या कामात हातभार लावता आला. आणि सगळ्यात म्हणजे तुमच्या सगळ्या सेवेकरांचं दर्शन घेता आलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा हात जोडून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या देखण्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे करतील. आणि आपल्या सगळ्यांना सूचना आहे की कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री महोदय खारवणी आणि गोडवणीची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना इथं महाप्रसादाची व्यवस्था आहे, आपण तो घेऊनच इथून निघावं.
ग्रामदेवता निळकंठेश्वर भक्तांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाकरिता उपस्थित राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य कॅबिनेट मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब, माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब, पुरातत्व विभागाचे राज्य संचालक श्री तेजसजी गर्गे, पुरातत्व विभागाचे नांदेड रिजन उपायुक्त अमोलजी गोटे सर, वास्तुविशारद तेजस्विनीजी आबळे मॅडम, युवा नेते तथा ज्यांच्या संकल्पनेतून आजच्या कार्यक्रमाला स्वरूप आले ते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब, त्याचबरोबर आमचा देवतेचा पुरातन ठेवा जसाच्या तसा मूळ स्वरूपात जतन व संवर्धन करण्याकरिता आवश्यक तो निधी व परवानगी देणारे राज्य सरकार, पालकमंत्री मान्य छत्रपती श्री शिवेंद्र सिंहराजे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम, त्याचबरोबर हजारो वर्षापासून या निलंगा नगरीचे रक्षण करणारे ग्रामदेवता निळकंठेश्वर मंदिरात सेवारूपी दान करणारे ज्ञात अज्ञात दाते, सेवाभावातून स्वखर्चाने कलशाची उभारणी करणारे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी राम भंड्यांना, या कार्यक्रमाच्या आयोजकांचे मी निलंगा शहरवासी व निळकंठेश्वर भक्त माता भगिनींच्या वतीने सप्रेम आभार व्यक्त करतो. धन्यवाद.